आज आपण कृष्णा बँडवरती थोडंसं इकडे तिकडे काय फिरायला लागलो. आपल्याला कोणी नाही तर कोणी आडवत जात होतं. म्हटलं काही विषय नाही. तर काय विषय पब्लिक, जय श्रीराम. मी आहे त्याच्या सोनवणे. स्वागत आहे आपल्या नवीन अशा ब्लॉग मध्ये. सक्सेस काय आपण गेलो निलेश भाऊकडे. निलेश भाऊचे काय येडे चालता मला तर नाही माहित, पण कोणाच्या लग्नात नाचायला जर माणूस लागत असेल ना, आता बिंदास फुकट घेऊन जा. तसं आहे ना, आपले हेडफोन निलेश भाऊकडे होते. मग काय निलेशकडे नाही ना हेडफोन घेऊन आलो. तेवढ्या दे ना आपण कृष्णा बँडची वाट पाहायला लागलो. तेवढ्या दे ना कृष्णा बँड यायला सुरुवात झाला होती की तेवढ्या मस्त एक शूट घ्यायचा होता. पण ट्रॅक्टरवाला मध्ये येत होता. मग काय ट्रॅक्टरवाला साईडला गेला, मस्ताचा भारी शूट घेऊन घेतला. हा शूट तर मी लवकरच टाकतो तुम्हाला, पण त्यात काही विषय नाही. मग काय सर्व लगे पळत पळत गाडीत गेलो. गाडीमध्ये जाऊन पाहतो आपले ना सर्व मंडळी भेटून गेली. आपली कृष्णा बँडची सर्व अख्खी टीम आहे. त्यात काही विषय नाही. म्हटलं काही विषय नाही. असं पब्लिक मस्तपैकी जाता नाही ना आपण नांदिलमध्ये नाही ना मस्त राम मंदिराचं दर्शन वगैरे घेऊन घेतलं. त्यात काही विषय नाही. म्हटलं मग काय आपण दरेगावला गेलो. तिथं मस्तपैकी हनुमान मंदिरावरती ना तिथं मांडव चालू केला. मस्तपैकी घरापर्यंत काय थांबवला नाही. रस्ता थोडा किचकट होता, पण काही विषय नाही. म्हटलं मग काय आले मस्तपैकी मांडव बिंडव टाकून दिला. आणि मस्तपैकी ना आपल्या निशभाऊ इकडे व्हिडिओ काढत होता. आणि कुणाला कसं काय मागे सीटाच्या मागे घुसून गेला काय माहिती भाऊ. मस्तपैकी गाडी रोडला लावली होती की तेवढे ते ना भाऊ आडवा झाला. याला तुमच्या भाषेत काय म्हणतात ते कमेंट करा. तेवढे ते काकांते पण आपल्याला आडवे झाले. मग काय लगेच आम्ही निघालो भीमाशंकर मंदिराकडे. मस्तपैकी भीमाशंकर मंदिराकडे एकदम असा भारी व्ह्यू होता. त्यात काही विषय नाही. मग काय आपल्या स्वतःच्या हाताने ना गाडी वळून लावून दिली भाऊ. म्हटलं काही विषय नाही. मग काय गाडी एकदम पद्धतशीर लावून दिली. त्यानंतर आपण गाडी बिडी काढली भाऊ. मस्तपैकी टाई वगैरे लागून गेली, कारण की वन डे कार्यक्रम होता. गाडी मस्तपैकी ना पद्धतशीर घरी घेऊन जाणं, घरापर्यंत ना घरी जाऊन नीट नेटकं लावणे काम आपल्याकडे होतं. मग काय पद्धतशीर आपण ते काम पूर्ण केलं आणि त्यात काही विषय नाही. म्हटलं मग काय इकडे यांचं चालू होतं पॅन बिन वाजवायचं काम. म्हटलं चला आता चहा बी घेतो. तर काय तुम्ही फॉलो करून चला. जय महाराष्ट्र पब्लिक.